अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा 12 ऑगस्ट 2025ला संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि अंगारक योग आलेला आहे. 2025चा हा पहिला अंगारक योग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने 120 दिवसांची गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी सेवेची माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम 2025 मध्ये हा पहिली अंगारक योग आलेला आहे की जो आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आहे, ज्याला आपण मंगळी चतुर्थी सुद्धा म्हणतो. या चतुर्थीपासून तुम्ही नव्याने संकष्ट चतुर्थीचं व्रत करू शकता किंवा ज्यांना संपूर्ण वर्षभराची संकष्ट चतुर्थी करणे शक्य होत नाही त्यांनी नक्कीच या दिवशी उपवास केल्याने वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. कारण काही मेडिकल इमर्जन्सी असते किंवा काही अडचणी असतात ज्याच्यामुळे आपण व्रतवैकल्य दर महिन्याला करू शकत नाही. पण हो, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेव्हा अंगारकी येते किंवा मंगळी येते तेव्हा समजायचं की हा दिवस खूप मोठा आहे आणि ह्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आणि आपण व्रतवैकल्य सुद्धा करू शकतो. आता ही सेवा किंवा पूजा मांडणी कशी करायची या संदर्भातली माहिती आपण बघूया. तर बघा, आता मेन म्हणजे ही सेवा का करतात इथून सुरुवात करते. सगळ्यात आधी अडकलेले पैसे, विवाह समस्या आहे, अगदी संतती अडचणी आहे, कुठेतरी तुमचं काहीतरी देणं घेणं राहिलेलं आहे, कुठले हे अडकलेले कामं आहेत आणि मेन म्हणजे अडकलेले पैसे आहे की तुम्ही तुमच्या स्वकष्टाचे हक्काचे पैसे एखाद्या व्यक्तीला दिले आहे आणि तो तुम्हाला अजूनही तो पैसे देत नाही. अशी जर अडचण असेल किंवा तुमच्या मनातील किती पण प्रदीर्घ इच्छा आहे ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही सेवा करू शकता. आणि सेवा खूप म्हणजे खूप जास्त प्रभावी आहे. या सेवेचा बऱ्याच महिलांनी अनुभव घेतलेला आहे. इवन मला सुद्धा या सेवेचा खूप छान अनुभव आलेला आहे. तर बघा, ज्यांना नव्याने सेवेला सुरुवात करायची आहे त्यांनी आवर्जून करावी. आता सेवा काय आहे ते आपण बघूया. सगळ्यात आधी ही सेवा तुम्हाला 120 दिवसांची करायची. खंड न पडू देता 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आणि रोज 121 वेळा संकटमोचन मंत्र म्हणायचे. म्हणजे तो कोणता मंत्र आहे बघा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा कर. मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. तर हा मंत्र तुम्हाला दररोज 121 वेळा म्हणायचा आहे. ही सेवा तुम्हाला 120 दिवस करायची. परत एकदा सांगते, 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आणि रोज तुम्हाला 121 वेळा हा मंत्र जप करायचे. आता हा मंत्र जप कसा करायचा तर बघा, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखादी काडीपेटीच्या काड्या घ्या किंवा एखादी वस्तू घ्या जी तुम्हाला 120 वेळा ती काढून ठेवायची. मग धान्य असेल किंवा एखादी डाळ असेल किंवा तांदूळ असेल किंवा तुम्ही एक मंत्र झाला की ती एक बाजूला काढायची. किंवा एक माळ घ्या, जी आपली जपमाळ आहे ती एक माळ जप करत मंत्र म्हणायचा. एक माळ झाला की जे काही उरलेले 13 आहेत मग ते तुम्ही हाताने काउंट करा. या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही करू शकता. तर आता तुम्हाला फक्त ते मोजायचं आहे, कारण आपण माळेने जेव्हा जप करत असतो तेव्हा अर्थात 108 मणी असतात. नंतरचे मग जे 13 असतात ते मग कसं करायचं तर ते तुम्ही या पद्धतीने मी सांगितलं त्याप्रमाणे पोटाने करू शकता. जसं तुम्हाला जमेल, जसं शक्य आहे तसं तुम्ही हे करू शकता. हे समजलं. आता ही सेवा कशी करायची. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून देवाच्या म्हणजे स्वतःच आवरून देवपूजा करून गणपती बाप्पाला विनंती करायची आणि काही वस्तू आहेत ज्या गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या. त्याच्यातील एखादी वस्तू नाही भेटली तर हरकत नाही, पण शक्यतो सगळ्या वस्तू गोळा करायचा प्रयत्न करा. तर वस्तू काय सांगते तर 2 विड्याची पानं घ्या, त्याच्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा, 1 सुपारी ठेवा, त्याच्याबरोबरच 1 नारळ घ्यायचं आहे, लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे, जे जास्वंदाचं फूल आहे. जास्वंदाचं फूल नाही भेटलं तर गुलाबाचं पण चालेल, पण लाल रंगाचं फूल असावं. गुलाबाच्या फुलांचे काटे सगळे काढून घ्यायचेत आणि मग तुम्ही गुलाबाचं फूल घेऊन जाऊ शकता. पण शक्यतो जास्वंदाचं जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे ते असावं. त्याचबरोबर गुळ खोबरं असावं आणि डाळिंब असावं. आता डाळिंब नाही भेटलं तर चालेल का तर बघा, त्याच्या सेवेमध्ये सांगितलं आहे की डाळिंब असावं. अगदी तुम्ही खूप शोधलं, तुम्हाला कुठे भेटलंच नाही तर मग तुम्ही एखादं दुसरं फळ ठेवू शकता, पण डाळिंबच असावं. आपलं काय होतं ना की हे नसेल तर काय करायचं, ते नसेल तर काय करायचं. बघा, जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतात तुम्ही शोधायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि आजकाल असं झालं की प्रत्येक सीझनला सगळे फळं मिळतात, पण अगदी नाहीच भेटलं तर मग तुम्ही कुठलेही फळ ठेवू शकता. जर असेलच तर तेच ठेवावं. हे सगळं घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या वस्तू आम्ही घरात ठेवू शकतो का तर नाही, घरातल्या गणपती बाप्पांना नाही, मंदिरात जाऊनच ठेवायचं आहे. कारण बघा, मंदिरात जेवढी सात्विकता असते ना तेवढी आपल्या घरात राहत नाही.
गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हे सगळं सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे. गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि संकल्प करायचा की मी ह्या कार्यासाठी गणपती बाप्पा तुमची 21 दिवसांची सेवा करत आहे, तुम्ही माझ्याकडून ती करून घ्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची. हे करून झाल्यावर सगळं सामान पहिल्याच दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि पहिल्याच दिवशी सगळं सामान तिथे ठेवायचं. संकल्प करायचा आणि पहिल्याच दिवसाची सेवा ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायची. जो मंत्र मी तुम्हाला सांगितला की मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा कर. बघा पुन्हा एकदा सांगते, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला पहिल्याच दिवशी जाऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन सेवा करायची. म्हणजे पहिल्या दिवसाची सेवा ही मंदिरात जाऊन करायची. ही सेवा सगळी करून झाल्यावर तुम्ही घरी या. मग घरी आल्यावर आता मंदिरात खूप गर्दी असणार आहे त्या दिवशी, मग तुम्हाला सेवेला बसू नाही दिलं तर मग अशा वेळेस तुम्ही काय करणार, तर मग तुम्ही त्यावेळी घरी पण सेवा करू शकता. पण शक्यतो पहिल्या दिवशी मंदिरात जाऊनच सेवा करा. पण अगदी नाहीच झालं, खूप गर्दी असेल, तिथे तुम्हाला बसू नाही दिलं तर मग तुम्ही घरात सेवा करू शकता. आता हे झालं. आता समजा माझा पहिला दिवस होता तर मी पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन सेवा केली, तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी ते कधीही अर्पण करून सेवा करू शकता. पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकाच वेळेला बसायचे, म्हणजे एकाच वेळी तुम्हाला बसायचं. आता नाही तर मग चला आज सकाळी केलं, उद्या दुपारी केलं, परवा संध्याकाळी केलं, असं नाही चालत. सेवेचा पण एक वेळ असावी, सेवेचे पण काही नियम असतात. आपण ज्या पद्धतीने शिस्त लावतो त्या पद्धतीने सेवेच्या बाबतीतही आपण शिस्त लावायची. कुठेतरी अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागलं तर एखाद्या दिवशी 120 दिवसांपैकी 1-2 दिवस इकडे तिकडे चालतं. पण मग आज सकाळी केलं, उद्या दुपारी केलं, परवा पहाटे केलं, असं करू नका. शक्यतो एक टाईम ठेवा. तुम्ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, अगदी रात्री पण चालते, हरकत नाही. पण काय एक टाईम असावा. कारण ज्या महिला कामासाठी बाहेर जातात मग अगदी 6:30, 7, 8ला घरी येतात. मग स्वयंपाक असतो, मग बाकीचे कामं असतं. मग तुम्ही पहाटे करा किंवा रात्री करा. पण रात्री पण म्हणजे अगदी 10, 11, 12 एवढे पण करू नका. 9, 9:30 पर्यंत ही सेवा तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न करा. सेवा आता काय आहे ते तुम्हाला समजलं असेल. आता नियम तुम्हाला सांगते. या सेवेचे जे काही नियम आहेत तर ते पहिलं तर म्हणजे ब्रह्मचर्य पालन करायचं नाही. कारण तुम्ही संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर त्या कार्यासाठी असेल तर मग ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही, चालतं. दुसरं म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज्य, टोटली मांसाहार वर्ज्य करायचं आहे. आणि परान्न वर्ज्य, म्हणजे तुम्हाला परान्न खायचं नाही आहे. संकल्पयुक्त जेव्हा सेवा तुम्ही करत असता तेव्हा तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं असतं, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. आता समजा तुम्ही म्हणाल की 10व्याला जायचं असेल तर, मातेला जायचं असेल तर ते कार्य तुम्ही करू शकता, पण परान्न वर्ज्य करायचं आहे. अगदी काही कार्यासाठी, शुभ कार्यासाठी माहेरी जायचं आलं तर माहेरचं भोजन तुम्ही खाऊ शकता. आपल्या आईवडिलांच्या घरातलं, म्हणजे आता समजा माझ्या आईवडिलांच्या घरातलं, माझ्या भावाच्या घरातलं मी खाऊ शकते. म्हणजेच काय, आपल्या आईवडिलांच्या घरातलं, भावाच्या घरातलं तुम्ही खाऊ शकता. संकल्पयुक्त सेवेला ते चालतं. अगदी गुरुचरित्र पारायण जरी करत आहात आणि अचानक जर तुम्हाला माहेरी जायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता, काही हरकत नाही. पण काही लोक हे पाळतात. आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हो, अगदी तुम्हाला माहेरी जायची वेळ आली तर तुम्ही माहेरचं खाऊ शकता, पण ह्या सेवेला खंड पडू द्यायचं नाही. म्हणजेच काय, पूर्ण सेवा 120 दिवस होईपर्यंत तुम्हाला अजिबात स्किप करायचं नाहीये किंवा खंड पडू द्यायचं नाहीये. आता समजा मासिक धर्मातील 4-5 दिवस असतील तर ते थांबवायचं आणि नंतर कंटिन्यू सेवा चालू करायची. आता कंटिन्यू करणं म्हणजे काय, आता सुरुवातीला माझे 5 दिवस सेवा होती, कंटिन्यू झाली आणि मग मला अडचण आली तर मग ते माझ्या मासिक धर्माचे 4-5 दिवस मी ते थांबवणार आणि नंतर मग मी ती सेवा कंटिन्यू करणार. या पद्धतीने कंटिन्यू करायचं. म्हणजेच जर 5 दिवस झाले नंतर मी 6व्या दिवशी ही सेवा कंटिन्यू करू शकते. सुरुवातीपासूनच करायची गरज नाहीये, समजलं. जर अगदी सुतक विटाळ आला तर मग तुम्हाला पुन्हापासून म्हणजे पहिल्यापासून करायचं. कारण 13 दिवस हे सुतक विटाळ चालतं, मग एवढ्या दिवस खंड पडून चालणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, तर पुन्हा तुम्हाला ही नवीन सेवा सुरू करावी लागेल. कुठल्याही चतुर्थीला तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. तर बघा, मी तुम्हाला वैयक्तिक सांगते, असंख्य महिलांना याचा अनुभव आलेला आहे आणि या सेवेचा मलाही अनुभव आलेला आहे. तुम्ही ही सेवा ही नक्की करून बघा. सेवा करत असताना मनात सद्भावना, माझं काम या सेवेने होणार आहे, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, माझं हे काम नक्की होणार आहे आणि ती सेवा गणपती बाप्पा माझ्याकडून नक्कीच पूर्ण करून घेणार आणि बाप्पा माझ्याकडूनही नक्कीच सेवा पूर्ण करून घेणार आणि माझंही काम या सेवेने होणार. या भावनेने जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमच्या अडचणी खूप कमी होतात
आणि हो, तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्ग मिळतो. जेवढ्या सात्विक लहरी तुम्ही या सेवेत करत असतात, जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही या सेवेत करणार आहात, जेवढी सेवा करताना परमेश्वरासंदर्भात तुमचं एकदम सकारात्मकता आहे, तर तो मंत्र जो तुम्हाला पठण करायचा आहे, काही अडचणी असेल तर नक्कीच विचारा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर आजच्यासाठी इतकंच. झालेलं स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर सेवा करताना उपवास करायचा का? तर बघा, संकष्ट चतुर्थीचा उपवास तुमचा असतो, नंतर उपवास करायची गरज नाही, मांडणी करायची काही गरज नाही, कारण देवासमोर बसा. ज्या पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ मंत्र जप करतो, त्याच पद्धतीने तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर काळजी करू नका. तर चला, आजच्यासाठी इतकंच. झालेलं स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.